लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते प्रेक्षकांनो, पार्थ आणि काव्या त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो, फायनली तुमचं एक स्वप्न मी पूर्ण करून दाखवलंच. काव्या आता त्याच्याकडेच पाहते. पार्थ तिला म्हणतो, तुम्हाला डिवोर्स हवा होता ना, तर डिवोर्स मी दिलेला आहे. तुम्ही आता आनंदी असाल ना. त्यावरती पार्थ पुन्हा तिला म्हणतो, की आता तुम्ही फक्त अभ्यास करायचा, आईस होऊन दाखवायचा आणि आपल्या आपल्या स्वप्नांच्या मागे जायचं, फक्त स्वप्नांना फॉलो करायचं असं तिला सांगत असतो. काव्या त्याच्याकडे पाहत असते कारण तिलाही वाईट वाटलेलं असतं. आता पार्थ पुन्हा तिला म्हणतो, की जुना पार्थ तुम्हाला दिसणार नाही, डोंट वरी. काव्या म्हणते, तुम्ही प्रिटेंड करतायत का? म्हणजे तो आनंदी नसतो आतून, परंतु तो दाखवत असतो की मी आनंदी आहे. इकडे आता पार्थ तिला म्हणतो, की जुना पार्थ आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जो रिअल पार्थ इज कमिंग बॅक, म्हणजे जो कॉफी घेऊन गाणी ऐकणारा, मस्त आनंदी राहणारा. मी जाणून-बुजून तुमच्याशी तसं वागत होतो. ॲक्चुअली काही दिवस तुम्ही जे मला म्हणत होतात ना, ते मला खूप आवडलं होतं. माझा रागही लगेच जायचा. परंतु मी जाणून-बुजून तुमच्याशी वाईट वागलो. तेव्हा काव्या म्हणते, "नाही, ते जस्टिफाईडच होतं." आता विषय येतो तो आई-बाबांना सांगण्याचा. पार्थ म्हणतो, "चला आपण जाऊन सांगूयात." काव्या म्हणते, "नाही, नको. तुम्ही एकटे नको." पार्थ म्हणेल, "तुम्ही एकटं सांगितलं तर घरातले सगळे तुम्हाला बोलतील." काव्या म्हणते, "आणि तुम्ही एकटे गेलात तर तुम्हाला सगळे बोलतील, ते मला आवडणार नाही." पार्थ म्हणतो, "पण तुम्हाला का आवडणार नाही?"